ज्यांनी अर्जदारांनी सादर केलेल्या वृक्षांची जागेवर जाऊन तपासणी केली आणि झाडं तोडण्याची शिफारस केली. आपल्याकडे आता सध्या वृक्ष प्राधिकरण माहिती जवळ धराल का सर वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष आहेत. सध्या वृक्ष प्राधिकरण सध्या तेच आहेत त्याच्यामुळं आणि आपले ऑफिस आणि सर्वे करायच्या आम्ही आमच्या डिपार्टमेंटच्या आणि आम्ही स्वतः सर्वे केलेला आहे. या सुनावणीला अर्थ राहत नाही कारण तुमचे जे आयुक्त आहेत तेच या वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत आणि तुमच्या आयुक्तांच्या अखत्यारीत असणारा एक विभाग दुसऱ्या विभागाला अर्ज करतो आहे की आम्हाला झाडं तोडायची परवानगी द्यायची आहे आणि तुमचे दुसऱ्या विभागाचे प्रमुख असणारे आयुक्त हे स्वतः त्या अर्जाला परवानगी देतात. मग या सुनावणीचा उपयोग काय आहे? सुनावणीमध्ये फॉर्मॅलिटी नाही. आपण सुनावणी याच्यासाठी घेतो, सुनावणी याच्यासाठीच घेतो की समजा सुनावणीमध्ये जे आपण जे हे केलं प्रस्ताव दाखले त्याच्या अनुषंगाने जे आक्षेप आले आज सुनावणीत आपलं जे म्हणणं आहे त्याच्यावर अहवाल तयार करून आपण ट्री अथॉरिटीला मांडतो. तर मी सुरुवात ज्यांचं आता फक्त आपलं जे काही म्हणणं असेल आमच्याकडे तुम्ही ऑब्जेक्शनच्या स्वरूपात मांडलेलं आहे, आम्ही रेकॉर्ड करून पण घेतलेलं आहे आणि जे आपल्याला या सुनावणीच्या अनुषंगाने आपलं काय म्हणणं असेल ते मांडू शकतात. आपण जसं जसं ज्यांनी सह्या केलं प्रेझेंटीवर एक एक आपलं म्हणणं मांडतील त्याच्यानुसार आपण त्यांना नोट करून घेऊ आणि त्याच्यावर जो काय अहवाल असेल तो आम्ही ट्री अथॉरिटीला सादर करणार. ट्री अथॉरिटी डिसिजन कधी होणार आहे? ट्री अथॉरिटीच्या मिटिंगला ट्री अथॉरिटीचे कोण कोण पार्ट आहेत? ट्री अथॉरिटीमध्ये म्हणलं ना आता सध्या ट्री अथॉरिटीमध्ये कोण कोण आहेत? ट्री अथॉरिटीमध्ये समजा आयुक्त असतात. आयुक्तांनी सुद्धा यायचं होतं, आयुक्त डिसिजन घ्यायचं होतं. सुनावणी घेताना सुनावणी जे काही सदस्य सचिव असतात ना वृक्ष अधिकारी म्हणून तर ते सुनावणी घेतात आणि मग तो अहवाल आपल्या सुनावणीचा अहवाल आपण ट्री अथॉरिटीला सबमिट करतो. आपले आक्षेप जे आहेत ते आपण ऑलरेडी लेखी दिलेले आहेत, त्यामुळे त्या लेखी आक्षेपावरती आज आम्हाला उत्तर पाहिजे. तर आपण सुनावणी घेतो सर, सुनावणीमध्ये निकाल उत्तर नाही. सुनावणीचा अर्थच असा की आपलं जे काही म्हणणं आहे आम्ही नोंद करून घेऊ आणि सुनावणीचा अहवालावर आपण ट्री अथॉरिटीला. सो नोट करके बाद में आप डिसीजन ले लेंगे कि हमको पता चलेगा? यस यस बताएंगे लेने के पहले पता चलेगा ना, क्योंकि मोस्ट ऑफ द टाइम आप लोग डिसीजन ले लेते हैं और बताते नहीं है हमको. हाँ आता या सुनावणीचा अहवाल उसके बाद रिटर्न में हमको चाहिए व्हाट एग्जैक्टली हर एक क्वेश्चन नहीं हर एक क्वेश्चन का आक्षेप नोंद केले जातात. सुनावणीचा आक्षेपाचा नहीं ट्री अथॉरिटीला ठेवतो. हर एक ऑब्जेक्शन का हमको रिप्लाई रिटर्न में चाहिए. तो सर्वांना कळवला जाईल. 60 डेज में उनको कंपल्शन है आज फॉर द ट्री एक्ट. 60 डेज में उनको एक एक तर बोलले मग समजा अवस्था आज अशी आहे खरं म्हणजे ही दुर्दैवी अवस्था आहे की जो ऍप्लिकंट आहे म्हणजे आज सर तुमचं नाव काय आहे? तर उमेश ढाकणे प्रति उमेश ढाकणे तुम्ही एक पत्र लिहिता की मला 20,000 झाडं कापायची आहेत किंवा 10,000 झाडं कापायची आहेत. युअर सिन्सिअरली उमेश ढाकणे तुम्ही सही करता आणि अप्रूव्ड बाय उमेश ढाकणे ही तुमची दयनीय अवस्था आहे. म्हणून आम्ही विचारतोय की तुमच्याकडे तज्ज्ञ समिती कोण आहेत का? कुठल्या बॉटनिस्ट आहेत का? कुठल्या इकॉलॉजिस्ट आहेत का? किंवा कुठल्या अजून तज्ज्ञ आहेत का ज्या आमच्या ज्या क्वालिफाईड आम्ही ज्या आर्ग्युमेंट्स करणार आहे तुमच्यासमोर हे ऑन बोर्ड तुम्ही घेणार आहात का? कारण की आजपर्यंत आमची अनुभव अशी आहे की झाडाला बिचारायला कोण वाळीवारच नसतो. त्या झाडाला तो सगळ्यात जास्त वल्नरेबल घटक आहे. कारण की तो पळून जाऊ शकत नाही, तो बोलू शकत नाही, त्याला आधार कार्ड नाही, वोटर आयडी नाही, काही नाही. तर त्या झाडाला कापलं जातं आणि कापून झाल्यानंतर मग त्याच्यानंतर आम्हाला लक्षात येतं की ही सुनावणी झाली नव्हती किंवा झाली होती किंवा त्यावेळेला आक्षेप नोंद केले होते किंवा नव्हते, परमिशन्स घडल्या होत्या नव्हत्या आणि त्यावेळेला कधी कधी ही अपुरी माहितीच्या बळावर तुम्ही जे झाडकाप करताय त्याचं नुकसान आम्हाला सोसावं लागतं. कारण की वाढती उष्णता हे काही फ्लड मिटिगेशन आहे जे काय आहे या सगळ्या गोष्टी आम्हाला सोसावं लागतं. तर म्हणून ते आयुक्तांचं आज असणं इथं गरजेचं होतं बिकॉज ही इज द चेअरमन ऑफ द ट्री अथॉरिटी. हो ना बरोबर आहे, पण आज ट्री अथॉरिटीची मिटिंगच नाही ना. आपण जे काय घेतोय ना ते ट्री अथॉरिटीच्या पाठवण्यासाठी त्या अहवालात आपले जे ऑब्जेक्शन आहेत त्याची सुनावणी घेतोय आपण. सुनावणीचा अहवाल ट्री अथॉरिटीला जाईल. मग ट्री अथॉरिटी मग त्यावेळेस आपण सरांशी डिस्कस करतो ट्री अथॉरिटी. मला एक सांगा ती झाड प्रॉपर्टी कोणाची? सर तो विषय नाही सुनावणीत म्हणजे काय म्हणतो आपण ती झाड आमची पब्लिक प्रॉपर्टी आहे. फक्त आपण तुमचे आक्षेप काय आहेत त्याच्यावर आपला अहवाल काय तो तुम्ही एवढं मान्य करता की ती झाड आमची पब्लिक प्रॉपर्टी आहे म्हणून आणि ती पब्लिक प्रॉपर्टी असल्यामुळे यू आर द ट्रस्टी ऑफ आर पब्लिक. त्या फंक्शनला तुम्ही फुलफिल करत आहात बरोबर. तर आता तुम्हीच अप्लाय करत आहात स्वतःला की तुम्हाला ते झाडं काढायचे इन पब्लिक इंटरेस्ट ही अवस्था आहे.
Right? आणि त्या पब्लिक इंटरेस्ट मध्ये आम्ही इथे सगळे गोळा झालेलो आहोत. घेतलाय त्याच्या अनुषंगाने आपल्याकडे म्हणजे जो प्रस्ताव दाखल केलाय आपण आणि ते प्रस्तावावर कारवाई करण्यासाठी तर आपण ही करतोय म्हणजे तो प्रस्तावावर जे काय करण्यासाठी तर मग त्याच्यासाठी तर सुनावणी घेता नाही. बरोबर आहे, सुनावणीला tree authority ची मान्य नाही. आहे ना. तुम्ही Tree म्हणताय की authority चा- पब्लिक इंटरेस्ट मध्ये तुम्ही झाडं घालवणार, त्या पब्लिक इंटरेस्ट मध्ये आम्ही सगळे इथे गोळा झालेलो आहोत आणि आम्ही सगळे इथं आतुरतेने काहीतरी एक आशेने आलोय की आमच्या ज्या काय ऑब्जेक्शन असतील ते लेखी सबमिशन झालेलाच आहे, पण ज्या काय ऑब्जेक्शन असतील त्याला ते इट विल गेट सम सॉर्ट ऑफ. आपण त्यांच्याकडून एक प्रॉमिस घेऊया की ही जी सुनावणी आहे, कारण आज खूप लोक जमले, सगळ्यांनी आपला वेळ घालून आणि झाडांच्या प्रेमासाठी म्हणून ते आले आहेत, तर ही सुनावणी झाल्यावर ह्याचा रिपोर्ट नुसताच आपण सबमिट नाही करणार, ह्याच्यानंतर पुढची हे आमची जे चेअरमन आहेत ट्री अथॉरिटी यांच्याबरोबर आमची घडली पाहिजे, हे तुम्ही मिळून करा. मग आपल्याशी पुढची action झाली पाहिजे. आणि मग आम्ही सगळे ऑब्जेक्शन आणि आमचे जे काही आहे ते आम्ही इथे किंवा प्लीज क्वालिफाय द मीटिंग की तुम्ही म्हणताय की तुम्ही एक कॉर्पोरेशनचे ऑफिसर आहात, व्हेरी गुड, तुम्ही फुलफिल तुमचं एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन फुलफिल करत आहात, एक्सलंट, खूप चांगली बाब आहे. But who else is here? If we are coming here with technical objections, we want somebody who is a botanist or an ecologist or a river scientist or someone who is going to talk to us on a qualified basis. ठीक आहे. आम्ही असंच अभ्यास म्हणलं करून तशा पद्धतीने आपण जे काय सुनावणी घेऊ, सुनावणीचा अहवाल आपण सबमिट करू, पण त्याच्यात आपण यावेळेस तज्ज्ञ पण असले पाहिजे आणि चेअरमन ट्री अथॉरिटी पण असली पाहिजे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे तज्ञच नाही. ट्री अथॉरिटीचा विषय वेगळा ना, पण मी तेच म्हणतो ना, आज तुम्ही ते ट्री अथॉरिटीला आपण जातोय लगेच म्हणजे आज आपण सुनावणीचा विषय आहे ना. सुनावणीचा विषय तेच म्हणतो ना आज. महोदय, मी सुरुवातीलाच म्हणलं तुमच्याकडे जेव्हा यांनी प्रस्ताव दाखल केला त्या प्रस्तावावर तुमच्याकडून कुणीतरी जागेवर जाऊन पाहणी केली, ही झाडं तोडण्याची आवश्यकता आहे किंवा या झाडाची गरज आहे का नाही शहराला, त्यानुसार तुमच्या त्या तज्ज्ञांनी पालिका आयुक्त आणि वृक्ष अधिकारी यांना अहवाल सादर केला की बाबा हे झाडं आपल्या शहराला लायकीचे नाहीये किंवा ही झाडं आपल्या शहराला लायकीचे आहेत, ही काढायला हरकत नाही आमच्या तज्ज्ञ समितीची, आणि यानुसार तुम्ही नागरिकांच्या हरकती किंवा आक्षेप किंवा सूचना घ्या असं काहीतरी अहवाल तयार केला असेल ना. मग तो जो कोणी केला त्यांना का नाही बोलवलं आपण? आपण आता जे काय ना आताचा जो विषय आहे ना, आपण अहवाल म्हणजे जो प्रस्ताव आपल्याकडे दाखल झाला त्याच्या अनुषंगाने आपण सर्वे केला, सर्वे करून मग आता तुमचे आक्षेप, आमचा सर्वे तुमच्या येणाऱ्या सुनावणीतला आक्षेप यांचा मिळून आपण अहवाल करून ट्री अथॉरिटीला सादर करणार. पण तेव्हा तुम्ही आम्हाला बोलवणार का? तेव्हा आम्हाला बोलवणार का? सिक्वेन्शियली जाऊया, ज्याला काय म्हणणं मांडायचं आहे सिक्वेन्शियली जाऊ, कारण हे असं डिस्कशन संपणार नाही. डिस्कशन झालं तर डिस्कशन झालं, सुनावणीचा अर्थ राहणार नाही. एक डिस्कशन वेगळं आणि सुनावणी वेगळं. सुनावणीचा पार्ट घेऊन पण आपल्या डिस्कशनचा विषय असेल तर मी ट्री अथॉरिटीला बोलेल की आपली सर्वांची इच्छा आहे की ट्री अथॉरिटी चेअरमन असेल त्याच्यासोबत आपलं काय डिस्कशन करायचं मी ट्री अथॉरिटीला सजेस्ट करेन. So आपण आधी सुनावणीची प्रोसिजर पूर्ण करूया. मी सगळ्यांना विनंती करते. म्हणजे काय होईल की असं डिस्कशन डिस्कशन असं होतं की आम्हाला सगळ्यांना नेहमीचा अनुभव आहे की ही सुनावणी फक्त फॉर्मॅलिटी न राहता आमचं जे म्हणणं आहे, आमची अपेक्षा की ती झाडं वाचली पाहिजेत त्याच्यावरती काहीतरी प्रक्रिया व्हावी, नाही तर सुनावणी घेतली आणि मग ट्री अथॉरिटीने परस्पर निर्णय घेतला असं होऊ नये, एवढीच सगळ्यांची मागणी अगदी आहे. बरोबर आहे. त्यांनी अगदी योग्य मुद्दा मांडलेला आहे. तुम्हाला मुख्यतः थोडासा कॉन्टेक्स्ट देतो साहेब. आणि या तोपर्यंत प्रोजेक्ट एक पण झाड तोडायचं नाही साहेब, परस्पर झाडं काढली जातात तिथं नदी पात्रामध्ये, एकाही झाडाला हात लावायचं नाही तोपर्यंत. या प्रोजेक्टचं डीपीआर HCP नावाच्या एका कंपनीने तयार केली. त्या डीपीआर मध्ये स्पष्ट इंग्रजीत लिहिलेलं आहे की आम्हाला मिनिमम झाडतोड करता किंवा नो ट्रीज विल बी हार्म्ड इन द प्रोसेस ऑफ डुईंग दिस रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट असं स्पष्ट त्यात उल्लेख केलाय. ते केल्यानंतर झाडतोड सुरू झाली. झाडतोड ज्या वेळेला सुरू झाली त्यावेळेला आम्ही एनजीटीला मूव्ह केला. एनजीटीला मूव्ह केल्यानंतर एनजीटीने सांगितली की तुम्ही झाडतोड करू नका. झाडतोड करू नका म्हटल्यानंतर तुम्ही लोकांनी काय केलं त्यावेळेला, मी म्हणजे फक्त तुम्हाला असं बोट दाखवून बोलत नाही, आय एम टॉकिंग अबाउट व्हॉट हॅज हॅपन्ड विथ द ऍडमिनिस्ट्रेशन अँड आवर पास्ट एक्सपिरियन्स. त्यावेळेला तुम्ही लोकांनी त्या झाडांवरती डबर घालून त्यांची जिवंत समाधी केली, कारण की झाड तोड नाही झाली ना, तुम्ही झाड काप केलेली नाहीये, त्या झाडांना जिवंत समाधी मिळाली. ते झाडांना जिवंत समाधी मिळून त्या झाडांचं सगळं बेरियल झालं. ते झाडं एकही वाचली नाही. माझ्या कॅल्क्युलेशनच्या प्रमाणे 1,16,000 झाडांचं नुकसान झालंय, कत्तल झालाय. आणि त्याच्यानंतर एक एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स झालं 2019 साली, ज्याच्यात लिहिलं होतं की 10,150 झाडांचं
तुम्ही पुनर्रोपण किंवा त्याच्या कॉम्पन्सेशन मध्ये काहीतरी वेगळी झाडं किंवा त्या झाडांचं तोड, दॅट वॉज द फायनल अनालिसिस ऑफ दॅट SEIC क्लिअरन्स. त्याच्या विरोधात आम्ही हायकोर्टात गेलो, बिकॉज NGT ऑर्डर्स ऑल्सो यू वर फ्लाउटिंग. हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्ट रेफर्ड इट बॅक टू सिया, saying that look, you have to take a call on this and decide कि करना क्या है इसका. SIA laid down 34 conditions which all are flouting. 34 conditions have been laid down as per the law which have been flouted. Some of the primary conditions are that you are supposed to be ensuring that the flood prone or the flood levels of the river are taken into account before doing any activity whatsoever on the river. It is a key condition. As per Meri data, your flood levels in the river are going to rise up by 5 times. मागच्या वेळेला 30,000 क्युसेक सोडलं होतं, तर तुमच्या जेवढ्या ब्लू लाईन्स आहेत ते सगळ्या स्मज झाल्या. पण आम्हाला काय दिसतंय की हे RFD वगैरे हे एक ढकोसला आहे, ह्याच्या खाली तुम्हाला एक 30 मीटरचा रस्ता न्यायचा आहे दोन्ही बँक्सवर. आणि नेहमी ज्या वेळेला आम्ही तो रस्त्याचा विषय काढतो, तुम्ही म्हणता ते DPR मध्ये. सो इट इज अ लिगली सँक्शन्ड प्रोव्हिजन की आम्ही ते रस्ता नेणार आणि ते रस्ता बुडलं तर बुडेल, पुढे आपण बघू, ब्लू लाईन रेड लाईन आपण नंतर डिफाईन करू. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय होतोय, ते झाडांनी तुमचं कुठलं घोडं मारलंय हो. त्या झाडांवरती नेहमीच मी हे बघतोय, बिकॉज ते वल्नरेबल ते आहेत आणि त्या झाडांना रात्री त्याचं झाड तोड होतो, कधी त्या झाडांचं बेरियल होऊन जातो, कधी त्या झाडांचं अंडरस्टँड द प्रॉब्लेम. सो देर इज दिस ट्रस्ट डेफिसिट. There is this trust deficit. So this trust deficit now you have to breach in this meeting. मी सगळ्यांना हात जोडून विनंती करते, आपण पहिली सुनावणीची प्रोसिजर कंप्लीट करूया आणि मग मी अधिकाऱ्यांनाही विनंती करते की त्यानंतर लोकांना ज्या चर्चा करायच्या आहेत आणि जे त्यांचे मुद्दे मांडायचे तोपर्यंत आपण इथून जाणार नाही आहे. आपण पहिली सुनावणीची प्रोसिजर सुनावणी घेऊ. शब्दात उत्तर मिळालं तरी चालेल. शेवटचाच प्रश्न आहे, लेखी स्थगिती तुम्ही दिलेली आहे का नाही? झाड तोडी हा निवाडा लागेपर्यंत लेखी स्थगिती आहे का आपल्याकडे? कुणाची? तुमच्याकडून एखादी लेखी स्थगिती जर देत म्हणजे काय होतं, प्रोजेक्ट आपल्याकडे प्रस्ताव दाखल झाल्यानंतर ती अथॉरिटीला जेव्हा प्रस्ताव येतो त्यावेळेस ती प्रोसिजर मध्ये असतो. डायरेक्ट आपण स्थगिती लेखी देत नाही त्याला. ऐका ना सिक्वेन्सने जाऊया, अदरवाईज आहे ना ओळीने चला. सर एकच मिनिटं सांगतो की डिस्कशन झालं तर आपल्याला डिस्कशन राहील, सुनावणीचा पार्ट होऊ द्या, मग आपण 1 by 1 सुनावणी घेऊ ज्यांचे मुद्दे आहेत. आणि एक परत अजून रिक्वेस्ट करतो की जर समजा सुनावणीमध्ये जस्ट कुणी फर्स्ट ओपन झालं म्हणजे तर त्यांचे काय मुद्दे असतील तर रिपीट करण्यापेक्षा आपल्याला जर काही नवीन मुद्दे मांडायचे असतील तर ते रिपीट नाही होऊ द्या. म्हणजे काय प्रत्येक वेळेस तोच मुद्दा रिपीट करा, आम्ही नोट करतो. त्यासाठीच आपण इथे बसलोय, रिपीट होऊ नये. तेवढंच की मुद्दे रिपीट होऊ नये, आपल्याला सगळ्यांना बोलायची संधी मिळेल, सगळ्यांचे मुद्दे आपण नोट करू. फक्त मुद्दे रिपीट न होता ज्यांना आणखी नवीन मुद्दे आपले असतील ते सीरिया आपण नोट करू. नमस्कार, मी धनंजय शेटपाळे. तर ही जी काही नोटिफिकेशन तुम्ही काढली होती तर त्याच्या अगेन्स्ट मी माझं जे ऑब्जेक्शन आहे, हरकत मी दाखल केलेली आहे. 2 मुद्दे आहेत. एक तर पिंपरी चिंचवडच्या बाजूला ज्या झाडांसाठी तुम्ही ऑब्जेक्शन घेण्याबद्दल तुम्ही लिहिलेलं आहे, नोटीस काढले, तर तिथे कोणत्याही प्रकारे वृक्षतोड होऊच नये हे माझं तुम्हाला सांगणं आहे. कोणत्याही प्रकारे वृक्षतोड होऊच नये ही माझी मागणी आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे त्या ठिकाणी वृक्षांच्या व्यतिरिक्त पण त्याला आपण रायपॅरियन झोन म्हणतो, तर त्या ह्याच्यामध्ये भरपूर बाकीच्या वनस्पती आहेत, त्यांची सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही जे आता काढलेलं आहे ते केवळ आणि केवळ झाडांबद्दल केलेलं आहे. रायपॅरियन झोन आहे तो, त्यामुळे केवळ झाडं असं आपल्याला अजिबात गृहीत धरून चालणार नाही. त्यामुळे माझी हरकत ही केवळ तुमच्या नोटिसीलाच आहे की फक्त झाडं का धरली तुम्ही, बाकी तिथली गवतं असतील किंवा अक्वेटिक प्लांट्स असतील ती का नाही धरली, तेही सगळे त्यामध्ये यायला हवं. आणि या सगळ्यालाच माझा खरं तर आहे, माझी हरकत आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता तुषारनी प्रश्न विचारला, दुर्दैवाने खरं तर तुम्ही स्टे ऑर्डर द्यायलाच हवं, कारण आता त्या ठिकाणी वृक्षतोड सुरू आहे. वाळुंज सारखा अत्यंत महत्वाचा नदीकाठी येणारा वृक्ष तोडला गेलेला आहे, गाडला गेलेला आहे. त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. अक्षांश रेखांश सकट आम्ही सांगवी पोलीस स्टेशन हे पोलीस कमिशनरना ह्याबद्दलची आमची हरकत दाखल केलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त कसपटी वस्तीच्या ठिकाणी असणाऱ्या स्मशानभूमी शेजारी सुद्धा जोरदार काम चालू आहे, त्या ठिकाणी सुद्धा वृक्षतोड झालेली आहे. तर त्याचेही मी पुरावे आता आणलेले आहेत, तोही अर्ज मी आता दाखल करतोय. त्या ह्याच्यामध्ये सुद्धा अक्षांश आणि रेखांश दिलेले आहेत.
कामासाठी म्हणून तुम्ही जे काही रस्ते केले त्या ह्याच्यामध्ये अक्षरशः तिथं असणारी वनस्पती आणि झाडं तुम्ही त्या ह्याच्यामध्ये गाडून टाकलेली आहेत. तर ह्या कामाबद्दल माझी ज्याला स्ट्रॉंग ऑब्जेक्शन म्हणतो असं आहे. त्यामुळे वाकडी ते सांगवी ह्या दरम्यानच्या कोणत्याही नदीकाठच्या झाडांना वनस्पतींना तुम्ही हात लावू नये असं माझं तुम्हाला सांगणं आहे. धन्यवाद. माझं नाव रुपेश केसेकर. सगळ्यात पहिली गोष्ट ही सुनावणी नागरिकांची आहे. या सुरक्षा रक्षकांची जिथं कुठं ड्युटी असेल त्यांना तिथं जायला सांगा. हे सगळ्यात पहिली गोष्ट. नाही गरज नाही सुरक्षा रक्षकांची इथं गरज नाही. जिथे सुरक्षा रक्षकांची गरज नाही त्यांना त्यांच्या जिथं कुठं ड्युटी असेल तिथं जाऊ दे सगळे सुरक्षा रक्षक. हे काही सुरक्षा रक्षकाची इथं गरज नाहीये. इथं कोणीही तुम्हाला मारणार नाहीये. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. नाही मॅनेजमेंटची गरज नाही. मॅनेजमेंट करायला तुमची चपरासी आहे तिथं. ते करतील मॅनेजमेंट. तुमच्या जिथं कुठं पॉईंट आहे तिथं सगळेजण जावा. इथं हे काही सुरक्षा रक्षकाची गरज नाहीये. त्यांना झाडाचा रक्षक करा. जावा तुमच्या पॉईंटवर जावा. तुमचा पॉईंट कुठे आहे? पॉईंट कुठे? सुनावणीचाच पार्ट आहे हा. सुनावणीचाच पार्ट आहे. आपण सगळेजण नागरिक आहोत. हे आपले कर्मचारी आहेत. हे यांना आपण आपल्या सुरक्षेसाठी आपले कामधंदे करण्यासाठी यांना आपण अपॉइंट केलेलं आहे. हे लोक आपले कामं न करता आपण त्यांना जे काही केअरटेकर म्हणून नेमलेलं आहे ते त्यांचं केअरटेकरचं काम न करता कुठल्या तरी बिल्डरच्या किंवा इतर कोणत्या संस्थांच्या फायद्यासाठी रिव्हरफ्रंट नावाचा विनाशकारी प्रकल्प पुण्यामध्ये राबवत आहेत. याबाबत माझं मी लेखी ऑब्जेक्शन आपल्याकडे दाखल केलेलं आहे. या सुनावणीमध्ये माझे जे काही ऑब्जेक्शन मी तुमच्याकडे सबमिट केले आहेत 10-15 दिवसापूर्वी त्याच्यावर क्लेरिफिकेशन मला अपेक्षित आहे. मी माझे ऑब्जेक्शन परत वाचून दाखवायची आवश्यकता नाहीये. आज जेव्हा आम्ही सर्व नागरिक इथे जमा झालेलो आहोत आम्ही सर्वांनी आपले ऑब्जेक्शन तुमच्या ठराविक वेळेमध्ये दाखल केलेले आहेत. त्याच्यावर तुमच्याकडनं उत्तर मला अपेक्षित आहेत. माझे जे काही मुद्दे आहेत ते मी लिखित स्वरूपात मेल आणि फिजिकल कॉपी यामध्ये आपल्याकडे सबमिट केले. सुरुवातीला म्हणलं की आपले जे काही लेखी दिलेले असतील आक्षेप ते पण आमच्याकडे नोट आहे. त्याच्या व्यतिरिक्त आणखी आपल्याला काही जे म्हणणं असेल ते पण आपण नोट करून घेतो. स्पीकर लांब ठेवा. स्पीकर लांब ठेवा. उलट धरा. मी राजू सावळे. आम्ही अनेक दिवसापासून तिकडे आपलं ज्युपिटर पासन तर या पुणे साईडला पण आपण सर्व गेलो पर्यावरण प्रेमी. तिथेही मोठे आता 2-3 हजार लोकांनी आंदोलन केलं वृक्षतोडीबाबत. त्यानंतर आपल्या या पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाकड पासन तर आज सांगवीपर्यंत हा जो पॅसेज आहे या ठिकाणी अतिशय चुकीच्या पद्धतीने काम चालू आहे. आम्ही ज्यावेळेस काम चालू होतं त्यावेळेस हे सगळं पर्यावरण प्रेमींनी याच्यावरती विरोध दर्शवलेला आहे. आणि आम्ही काहीच 15 दिवसापूर्वी की 8 दिवसापूर्वी सदर शेटबाळेंनी मी पोलीस स्टेशनला एक दाखल केलेली आहे तक्रार किंवा असे जी वृक्षतोडी झालेली आहे आणि जे उत्खनन झालेले आहे याच्याबाबत कारवाई करावी म्हणून. तर त्यांना पोलीस स्टेशनला आमचे बरेच त्याच्यावरती वादविवाद झालाय की ती परवानगी दिली अशी दिली. परवानगी दिली कशी दिली या संदर्भात त्यांनी खुलासा अद्याप केलेला नाहीये आणि ते दाखवतात की असं करणार आहे तसं. त्याचं कुठेहीच असं नाहीये की वृक्षतोडी करून आज मागच्या आठवड्यात सुद्धा आम्ही ढाकणे सरांना एक लेखी पत्र दिलेले आहे आम्ही आणि पंचनामा करून घेतलेला आहे. जी झाडं आता जी म्हणजे जिवंत समाधी आता कोणतरी म्हटलं त्यांनी आपल्या सरांनी सांगितलं की जिवंत समाधी दिलेली आहे. 20 फुटापर्यंत भरावा टाकून जागेवर सगळी झाडं काढून टाकलेली आहेत. म्हणजे जे त्याला बोलता येतात तुम्ही त्या लोक म्हणजे त्याच्यात जीव असताना सुद्धा मर्डर केलेले आहेत सगळ्या झाडांचे तुम्ही. या संदर्भात त्यांना सांगितलं किंवा ही वृक्षतोडी झालेली आहे पंचनामा करून घेतलेला आपण त्याबद्दल. त्या पंचनाम्याबद्दल आम्ही सरांना दिलेलं आहे किंवा या पंचनाम्यानुसार अशाची झाडे झालेली आहेत आणि त्याच्या अगोदर 1 महिना पंचनामा केलेला आहे. त्याच्याबद्दलही अजून कुठं काही वाच्यता नाहीये. त्या पंचनामा असं म्हणलेलं आहे की कोणी केलं म्हणजे या संदर्भात आम्हाला महापालिकेने न करता किंवा ठेकेदारांनी न करता किंवा त्या ज्यांनी जो काम करतोय त्यांनी न करता एकट्या एजन्सीने न काम करता ते आपोआप पहिलेच कोणीतरी केलेली आहेत असं त्यांचं एक
अज्ञात व्यक्ती दाखवतात ते. बरं ठीक आहे, अज्ञात व्यक्ती मला सांगा, जर 40 वर्षापासून तिथं अज्ञात व्यक्ती कधी आला नाही, आता यांचं काम चालू आहे, अज्ञात व्यक्ती येतोय का? हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि जर ही झाडं आम्ही सांगून सुद्धा तुमच्या मनात कसं होतं, तुम्ही खुर्चीवर बसता, मी काहीतरी केलं तर माझी नोकरी राहील, माझे काहीतरी कमिशनर माझ्यावर कारवाई करेल, हा जर मुद्दा असेल तर आम्ही स्वतःहून देतो ना, आम्ही कुठे यायला तयार आहे तुमच्या बरोबर. किंवा त्यांच्या जिवंत समाज दिले, आम्हाला त्यांची हळहळ वाटते की लहानपणापासून आम्ही ती झाडं पाहिलेली आहे, तिथं महापालिकेने एक थेंब सुद्धा किंवा एक टँकरने पाणी दिलेलं नाहीये. ते निसर्गाने जे नदीच्या पात्रामध्ये ज्या झाडाच्या मुळ्यांनी जे पाणी शोषून घेतलेलं आहे त्याच्यावरती ती जगलेली आहे झाडं. 50-50, 60-60 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वीची झाडं आहेत आणि आज तुम्ही जमिनीदोस्त करतात. बरं ठीक आहे, तुमच्याकडनं ती झाडं, पण तुम्ही जे झाडं बाबा 1000 झाडं काढायची गृहीत धरली, पण ती झाडं काढताना ज्यावेळेस जीसीपी जाईल किंवा पॉकलँड जाईल किंवा कुठल्या मशीने जाईल त्यावेळेस एक झाड काढण्यासाठी 10 झाडं मारणार आहे तुम्ही, हे पहिले लक्षात घ्या. आणि ज्यावेळेस झाड काढणार आहे ते कुठल्या पद्धतीने झाड काढणार आहे, तुमच्याकडे तज्ञ आहेत का? तर नाहीये. ही तज्ञ झाडं काढणार आहेत तुम्ही, पण तज्ञ नाहीये. बाबा ती झाडं किती, कमीत कमी त्याचा व्यास असतो कमीत कमी 8 ते 10 फुटापर्यंत, 7 फुट मॅक्झिमम. तो 7 फुटाचा मातीचा पूर्णपणे साईडने काढून ते अलगदपणे झाड उचलायचे असतात. तुम्ही त्याला उपटलं कुठे नेऊन टाकलं तर ते झाड जगणार नाही. हा पहिला प्रश्न आहे. तर त्या पद्धतीने झाडं ही काढली पाहिजेत. आणि तुम्ही पुनर्वसन करणार आहे, कुठली काढणार आहे, काय करणार आहे या संदर्भात काही माहिती नाहीये. आणि ती खरं बरोबर आहे की चुकीची तुम्ही नोंद केलेली आहे ते पण आम्हाला काही माहित नाहीये. तर सगळ्यात प्रथम पोलीस स्टेशनला जे आम्ही दाखल केले त्याच्याबद्दल कारवाई व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्या आपल्या संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही फोन करून बोलून घेतलं, आपल्याशी कॉन्टॅक्ट झालं, त्याचा पंचनामा करून घेतलेला आहे. त्या पंचनाम्यावर खटला दाखल करावा लागणार तुम्हाला. आणि नाही केला तर त्याच्या पुढे तुमची जबाबदारी राहील. आणि तुम्हाला मी सांगितलं, आज पण आपलं बोलणं झालं इथं सुनावणी व्हायच्या अगोदर, की मी आठवड्यात 7-8 दिवसामध्ये रोज फोन करतोय, साहेब दाखल केली का, तुमची कामं होती बरीचशी, तुमची मी त्याची मान्य मला की तुम्हाला काम आहेत. पण आज सोमवारी करतोय, सोमवार गेला, मंगळवार गेला, आज बुधवार आहे, मला बुधवार असेल ना, आज बुधवार आहे, उद्या शेवटचे अल्टिमेट आहे. मला गुरुवारी संध्याकाळी आलं तर शुक्रवारी माझ्या पद्धतीने कसा गुन्हा दाखल करून घ्यायचा ते मला माहिती आहे. म्हणजे पर्यावरण विभागाला संजय कुलकर्णी असतील, बन्सल साहेब असतील आणि आपण संबंधित जबाबदार अधिकारी असतात, ते सर्वस्व तुम्ही जबाबदार आहात याची नोंद घ्या. एवढंच बोलतो, थांबतो. सगळ्यांना ऐकू येतंय? लावा शैलेजा. नमस्कार, मी शैलेजा देशपांडे, जीवित नदीतर्फे आणि माझं स्वतःचं आज ऑब्जेक्शन जे आहे ते मी रजिस्टर करते आहे. आता चालू असलेल्या संपूर्ण झाडतोडी जी होती आहे त्याला माझा आणि आमच्या जीवित नदीचा पूर्णपणे विरोध आहे. एकही झाड तोडलं गेलंच नाही पाहिजे. ही नदीकाठची झाडं आहेत आणि ऑब्जेक्शन मध्ये मी जे मुद्दे या सगळ्या लोकांनी सांगितलेले आहेत त्या सगळ्या मुद्द्यांशी मी सहमत आहे. ते सगळे मुद्दे माझं पण मत आहे म्हणून गृहीत धरले पाहिजेत. आणि काही मुद्दे मला सुचवायचे आहेत याच्यामध्ये. सगळ्यात महत्वाचं, हा प्रकल्प सुरू होण्याच्या आधी खरं म्हणजे ही नोटीस यायला पाहिजे होती. तुम्ही धडाधड प्रकल्प सुरू केला, खोदायला सुरुवात केली, खराब घालायला सुरुवात केली आणि मग नोटीस कशी येते? डिसेंबरपासून हा प्रकल्प सुरू झालाय, फेब्रुवारीमध्ये नोटीस येते. त्यामुळे हा पहिल्यांदा माझं ऑब्जेक्शन आहे की हे आधी व्हायला पाहिजे होतं. जे काय आहे ते लोकांच्या सुनावण्या सुद्धा आधीच व्हायला पाहिजे होत्या. दुसरा मुद्दा माझा असा आहे की अर्बन मिनिस्ट्रीने एक नुकताच GR काढला जो ऑक्टोबरमध्ये आला. त्याच्यामध्ये नदी काठचा रायपेरियन झोन, त्याचं संरक्षण कसं करायचं, नदी काठच्या वेगवेगळ्या हॅबिटॅटचं संरक्षण कसं करायचं ह्याबद्दलचा GR ऑक्टोबरमध्ये निघाला. त्या कुठल्याही प्रकारच्या ह्या GRचं म्हणजे त्याचं सेव्हिंग म्हणजे पालन कुठल्याही प्रकारे होत नाहीये. तो इन्कॉर्पोरेटही केला जात नाहीये आणि मग असे प्रकल्प मांडलेच कसे जातात. दुसरं म्हणजे जी नोटीस आली त्याच्यामध्ये कुठेही स्पष्टता नाहीये. म्हणजे आता त्याच्यामध्ये लोक बोलताना असंही बोलतात की एक जायकाचा प्रकल्प चालू आहे आणि दुसरा RFDचा प्रकल्प चालू आहे. मग जायकाच्या प्रकल्पामध्ये पुन्हा झाडं तोडायची नोटीस येणार आहे. म्हणजे हे झाड तोड हे कुठल्या प्रकल्पासाठी आहे, RFDला काय आहे, जायकाला काय आहे याची पण स्पष्टता नाहीये. तर ती स्पष्टता पण आम्हाला यायला पाहिजे.
दुसरं म्हणजे आम्ही गेले 7 ते 8 वर्ष तिथे सायंटिफिक स्टडी करतोय. ज्या बायोडायव्हर्सिटी बद्दल सगळ्या लोकांनी बोलले, मी त्याच्यामध्ये वेळ घालवणार नाही, पण त्याच्या पुरवण्या आम्ही आमच्या ऑब्जेक्शन बरोबर ऑलरेडी लावलेल्या आहेत. तर त्या पुरवण्या तुम्ही ऑब्जेक्शन म्हणून प्लीज नोंद कराव्या. ती सगळी अनेक्शर्स जी आहेत ती ऑब्जेक्शन म्हणूनच घेतली जावी. तिसरं आणि महत्वाचा मुद्दा मला असं म्हणायचं आहे की हे प्रोजेक्ट होताना एक स्पेशल पर्पज व्हेकल म्हणून तुम्ही काही जनरेट करणार होतात, पण हा प्रकल्प होताना कुठल्याही प्रकारचं मॉनिटरिंग की कॉन्ट्रॅक्टर कशा पद्धतीने काम करतोय, झाडं कशी हानी केली जात आहे, ह्या कुठल्याही गोष्टीवर कुणाचाही कंट्रोल नाहीये, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं मॉनिटरिंग नाहीये. हे पण माझं ऑब्जेक्शन आहे. मी त्याच्यासाठी महाराष्ट्र राज्याने क्लायमेट मिटिगेशन अडॅप्टेशन ऍक्ट खाली सुद्धा काही प्रोव्हिजन केलेले आहेत. त्या प्रोव्हिजन्सचा सुद्धा इथं कुठेही या प्रकल्पाखाली उल्लेख होताना दिसत नाहीये. कारण शेवटी नद्या ह्या नैसर्गिक वारसा आहेत आणि क्लायमेट मिटिगेशन अडॅप्टेशनच्या खाली जे जे गोष्टी सांगितल्या जातात त्या व्हायलाच पाहिजे. ह्यासाठी पण माझं ऑब्जेक्शन आहे. सगळ्यात महत्वाची आणि शेवटची गोष्ट, आम्ही एक एनजीटी मध्ये केस दाखल केली होती जी सुमोटू होती, NGT OA 90/2021. त्यामध्ये वाकड टू सांगवी मधला इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह एरिया प्रत्येक ठिकाण त्याच्यामध्ये नमूद केलं गेलं होतं आणि ते कशा पद्धतीने त्याचा ट्रीटमेंट व्हावी ह्याबद्दलचं सुद्धा बोललं गेलं होतं. सो ऑब्जेक्शन आमचं राम मुळा रिज्युनेशन कमिटीचे मेंबर जे PCMC आणि तुमचे सगळे लोक आहेत त्यांना पण असेल की ह्या सुद्धा NGTचं कंप्लायन्स झालेलं नाहीये. मी इथेच थांबते. बाकीचे मुद्दे इतरांना सांगता येतील. धन्यवाद. नमस्कार, मी प्रशांत राऊत, ग्रीन आर्मी तर्फे. सर्वप्रथम तर आम्ही सगळे इथं जे जमलेलो आहोत, संविधानाने आम्हाला जो एक अधिकार दिलाय आर्टिकल 51AG त्याच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मी माझ्या हरकती तर सगळ्या लेखी दिलेल्या आहेत, पण जो 1975चा कायदा आहे ज्याला आपण ट्री ऍक्ट म्हणतो, त्या ट्री ऍक्टच्या नुसारच आपण ह्या सुनावणीला आलेलो आहेत. आणि ह्या कायद्याचं जर नावच वाचलं तर ते झाडांचं संरक्षण आणि जतन आहे. त्यामुळे तुम्ही आणि आम्ही एकाच बाजूला आहोत, तुम्ही आणि आम्ही ऑपोजिटला नाही आहोत. आपण झाडांच्या संरक्षण आणि जतन ज्याच्यासाठी आपण इथं आलोय हा तो मुद्दा आहे. त्याच्यानंतर जी काय आता प्रोसेस चालू आहे हीच पूर्ण ह्या वृक्ष कायद्याच्या नियमबाह्य, म्हणजे ही आता जी काही प्रोसेस चालू आहे, जे काही डॉक्युमेंट तयार केले गेले, जे काही डॉक्युमेंट्स तयार केले गेलेले हेच ह्या कायद्याचं उल्लंघन करतात ट्री ऍक्टचं. आणि त्याच्यासाठी मी रेफर करतो 5C जो 5ग आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की जेव्हा असं एखादं ऍप्लिकेशन, मग ते इंटरनल डिपार्टमेंट जरी असलं तरी ते आल्यानंतर वृक्ष अधिकारी किंवा वृक्षतर अधिकाऱ्यांनी ते व्यक्तिशः जाऊन त्याचा सर्वे क्रिएट करायचा आहे. असं कुठेही झालेलं नाहीये. हा जो सर्वे आहे तो सर्वे एकतर एका प्रायव्हेट एजन्सीने केलेला आहे, कायद्यामध्ये लिहिलेलं आहे. 5C जर तुम्ही रेफर केलं तर त्यामुळे हा जो सर्वे क्रिएट झाला, हे जे डॉक्युमेंट झालं हेच नियमबाह्य, हेच इलिगल आहे. त्यामुळं माझी उद्यान विभागाला किंवा वृक्षपर अधिकाऱ्यांना एक मागणी आहे की ऍप्लिकेशन आल्यानंतर एक प्रॉपर सर्वे कंडक्ट करावा. आणि 2009च्या PILचं जे 2013ला जे हिअरिंग किंवा ऑर्डर आली त्याच्यामध्ये जिओ टॅगिंग कंपल्सरी केलेले. आत्ताच्या जे डॉक्युमेंट बघितलं त्याच्यामध्ये कुठेही झाडांचं जिओ टॅगिंग नाही येतं. ते जिओ टॅगिंग पहिल्यांदा व्हावं हा एक मुद्दा. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट की हे सगळं जिओ टॅगिंग आणि हे झाल्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की ह्याच्या बाबतची पब्लिकेशन्स हे PCMC वेबसाईट वरती देखील पाहिजेत. आम्ही त्याबाबतचा RTI देखील टाकला होता. 2022-23चा हा RTI आहे, पण त्याला अजूनही उत्तर आलेलं नाहीये. कारण पिंपरी चिंचवडने असं ऑलरेडी एक ट्री सेन्सेक्स 7 करोड रुपये खर्च करून ऑलरेडी केलेला आहे. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की जो ट्री सेन्सेक्सचा डेटा आहे तो हिअरिंगसाठी ठेवला जावा, ना की एखाद्या प्रायव्हेट एजन्सीनी
केलेला तो डेटा हिअरिंगला ठेवला जावा. मी आता ते सांगा जरा. काय काय ते सेन्सस कसं करून घेतलं नाही नाही त्याचं सगळं डीपीआर आहे, ते ती प्रोसेस सगळी आहे. त्याच्यानंतर मी वृक्ष कायद्याचं, कारण मी इथं एवढं म्हणणं होतं की सेन्सस झालंच नाही का बोगस डेटा आहे त्यांचा. नाही नाही आहे तर ते हे होईल. ठीक आहे. आता मी ही जी मीटिंग आहे ही ट्री ऍक्टला धरूनच आहे, कारण ही ट्री ऍक्ट मधलीच प्रोव्हिजन आहे की सुनावणी झाली पाहिजे आणि त्याच्याशी रिलेटेड बोलणार आहे. आता जो वृक्ष कायद्यामधलाच झाडाची जी व्याख्या आहे, आता शेडवाळे सरांनी पण जे गोष्ट सांगितली की वृक्ष कायद्यामध्ये झाडाचं डेफिनेशन काय दिलेलं आहे, तर झाड याचा अर्थ बी रोपट्याच्या अवस्थेतील किंवा पूर्ण वाढ झालेल्या अवस्थेतील कोणत्याही प्रकारचं रोप असा केलेला आहे. आणि जमिनीच्या पातळीवरती ज्याला फांद्या फुटतात त्याचंही डेफिनेशन हे झाड म्हणून केलेलं आहे. त्यामुळे जो आपला ट्री सेन्सेक्स असणार आहे त्या ट्री सेन्सेक्स मध्ये ही सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. मोठी झाडं आली पाहिजेत, झुडपं आली पाहिजेत, वेली आली पाहिजेत, कारण हा एक रायपेरियन झोन आहे. आपण आता बायोडायव्हर्सिटी ऍक्ट मध्ये किंवा वाईल्ड लाईफ ऍक्ट मध्ये जात नाही, मी फक्त ट्री ऍक्ट बद्दल बोलतोय. त्याचबरोबर ट्री ऍक्ट मध्ये झाड तोडणं कशाला म्हणायचं, तर कोणत्याही प्रकारे झाडास हानी पोचेल ही कृती ही वृक्ष तोड समजली जाते, हे ट्री ऍक्ट सांगतं. त्यामुळे आता नदी सुधारच्या मध्ये ज्या काही फांद्या तोडल्या गेलेल्या आहेत, जी काही आता सांगितलं झाडांना समाधी दिली गेलेली आहे, झाडांवरती डिब्रीज टाकले गेलेले, हे सगळं वृक्ष तोडीमध्ये येतं. हे वृक्ष कायदा सांगतोय. हे आपलं कोणाचंही म्हणणं नाही, हे वृक्ष कायदा सांगतोय. ह्याच्या मी ते पण सांगतो. ह्याच्यामध्ये तुम्ही जर पहिलंच त्याच्यातलं प्रकरण आहे, प्रकरण 1 मध्येच, ठीक आहे, सगळं दिलेलं मी माझ्या लेखी ह्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये काही सबकलम आहेत, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या डेफिनेशन्स दिलेल्या आहेत. आता जसं रुपेश दादांनी पण सांगितलं की आपण हा आता प्रपोजल जे काही लिगल इलिगल असेल, जे लिगल प्रपोजल आहे त्याच्यामध्ये पण आपण काही झाडं ही आपण तोडणार आहोत, काही झाडं ही आपण पुनर्रोपण करणार आहोत. पण हे डिसिजन घेण्यासाठी एक एक्सपर्ट कमिटी लागते. आता आपण त्याचं डेफिनेशन नेटिव्ह, नॉन नेटिव्ह, इन्व्हेसिव्ह स्पीसीज, नॉन इन्व्हेसिव्ह स्पीसीज असं न करता हे डिसिजन का घेतलं गेलं. ट्रान्सप्लांट करताना पण देशी झाडांमध्ये पण सगळी झाडं ट्रान्सप्लांट होत नाही. त्याला सीझन असतो, त्याला वय असतं, त्या झाडाची हेल्थ कशी आहे ह्याच्यावर ठरवलं जातं. त्यामुळं एक्सपर्ट कमिटीचे जे काय तुम्ही आता ह्याच्या पुढे रिपोर्ट बनवाल त्याच्यामध्ये ट्री एक्सपर्ट कमिटीचे 100% प्रत्येक झाडासाठी हे ओपिनियन असणं हे गरजेचं आहे. त्यामुळं ते कुठेही झालेलं नाहीये, तर ते पहिल्यांदा त्याच्यामध्ये करून आपण त्याच्यावरती बोलू शकतो. आत्ता देखील जसं आता प्रत्येकाने सांगितलं की आत्ता देखील ह्या प्रकल्पामध्ये म्हणजे तुम्ही जर आता मुळाकाठचा किंवा मुळा मोठ्याचा जर विचार केला, एन्व्हायरमेंट क्लिअरन्स बघितला, ज्याच्यामध्ये आता अमिताभांनी पण सांगितलं की कंडिशन्स आहेत, ह्या कंडिशनचं सगळं उल्लंघन आहे. आता ह्याच्याबाबतचं उद्यान विभागाने सरांच्या माध्यमातून, राजू साळे ह्याच्या माध्यमातून आपण बघितलं की इथे आत्ता गेल्या 2 महिन्यामध्ये 100 झाडं ही तोडली गेलेली आहे. आणि जो एन्व्हायरमेंट क्लिअरन्स त्याच्यामध्ये दिलेली की लोकल ट्री ऑथॉरिटी असेल यांच्या परमिशन घेतल्याशिवाय काही काम करायचं नाही. त्यामुळं आम्हाला ह्याच्यामध्ये ऑब्जेक्शन मध्ये असं म्हणायचं की ह्याच्यामध्ये लगेच वृक्ष कायद्याअंतर 21 कलमा अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे, जो मेन ठेकेदार आहे त्याच्यावरती. आता मी फक्त तुम्हाला जास्त वेळ नाही घेत, हे काही फोटोज दाखवतो. हे जे फोटोज दिसतात हे आपलं जे पिंपरी निलकची जी स्मशानभूमी आहे त्याच्या इथले, हे मी नाही काढलेले, हे गुगल अर्थ वरचे फोटो आहेत. हे बघा, हे 2023चा आहे, हा 2024चा आहे. आणि हा जर बघितला तर ही आता प्रेझेंट कंडिशन आहे. सरांना दाखवलंय मग अशी, तर ही कंडिशन आहे. याचा आपला जो काही ट्री सेन्सेक्स होता किंवा आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, गुगल व्ह्यूज आहेत, गुगल अर्थ आहेत, स्ट्रीट व्ह्यूज आहेत, जिथून आता हे ज्या गाड्या आत शिरतात आहेत त्या ठिकाणी देखील झाडं होती. गुगल स्ट्रीट व्ह्यूवर हे स्पष्ट दिसतंय. त्याचबरोबर प्रकल्पाचा म्हणजे आता इथे बन्सल साहेब पण आहेत, प्रकल्पाचा जो मेन उद्देश आहे, जो ऑब्जेक्टिव्ह ठेवले गेलेले आहेत त्याच्यामध्ये एक असं सांगितलं गेलंय की आम्हाला रिव्हर एज प्रोटेक्शन करायचंय आणि त्याच्यावरती जे एक्सपेंडिचर आहे हे 95% आहे आणि 5% हे नदीच्या ह्याच्यावरती आहे. पण जी झाडं तोडली जाणार आहेत ती मुळासकट तोडली जाणार आहेत, तिथली माती लूज होणार आहे.
त्याचबरोबर जी झाडं पुनर्रोपण देखील करणार आहेत त्याचा रूट बॉल बांधायला लागतो. आपणच उद्यान विभागाला सगळे ट्रेनिंग दिलेलं वसावे साहेब आहे तिथं. हे रूट बॉल बांधताना अक्षरशः दोन्ही नदीकाठ हा हे करताना देखील उकारला जाणारच आहे. आणि जी प्रकल्पाची ही मेन स्लाइड आहे ह्याच्यामध्ये जी इंटरसेप्टर लाईन जी टाकली जाणार आहे ही ब्लू लाईन मध्ये 20 ते 30 फूट जी पुण्यामध्ये आम्ही बघतोय ती टाकली जाणार आहे. त्यामुळं ह्या नदीकाठचं एकही झाड वाचणं शक्य नाही, कारण अशा पद्धतीनं मोठ्या मोठ्या गाड्या त्याच्यामध्ये फिरल्या जाणार आहेत, सगळं खोदकाम होणार आहे, पाईपलाईन काढल्या जाणार आहे. त्यामुळे हा रायपेरियन झोन हा शिल्लकच राहणार नाही. आता उरला प्रश्न की जे काय आपण पुनर्रोपण करणार आहे त्याचं काय होणार आहे. तर आता मी ह्याच्यातले काही म्हणलं ना ट्री ऍक्टचं व्हायोलेशन कसं चालू आहे, तर इथे बघा राडा रोडा आणून झाडावर ऑलरेडी टाकलाय, तिथं झाडं तोडली गेलेली आहेत, झाडांच्या फांद्या तोडल्या गेल्यात. पालिकेने उद्यान विभागाने केलेल्या पंचनामामध्ये 12 आहेत, तसं ऍक्च्युली 100 पेक्षा जास्त आहेत. आणि आता एक शेवटचा मुद्दा फक्त सांगतो याच्यामध्ये की पुनर्रोपणाच्या नावाखाली खूप मोठी संख्या ही त्या कॅटेगरीत टाकली जाते की आम्ही नेटिव्ह झाडांचं पुनर्रोपण करू. पण वास्तविक परिस्थिती बघितली तर साहेब ही परिस्थिती आता ही मेट्रोच्या बाबतची झाडं आता जी अकुरेटी रेल्वे स्टेशनच्या बाजूला जी लावली गेलेली आहे ही त्यांची अवस्था आहे. आपण ह्याच्या बाबत 2022 एक आरटीआय देखील टाकलं होतं की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने परवानगी देताना किती झाडं पुनर्रोपण करायला दिली आणि त्यातली किती जगली. दुर्दैवानं साहेब तुम्ही आत्ता आलात पण पिंपरी चिंचवड उद्यान विभागाकडे हा एकही झाडाचा डेटा शिल्लक नाहीये. दुसरी गोष्ट पुनर्रोपण झालेल्यातली 99% चुकून एखादा फायकस कॅटेगरी मधलं वडाचं किंवा उंबराचं किंवा हे झाड जे कटिंगनी सुद्धा येतं ती झाडं फक्त वाचली नाही, बाकी सगळी मिळली. त्यामुळं पुनर्रोपणाच्या नावाखाली जी वृक्षतोड होणार आहे त्याला विरोध आहे आणि ही जी सगळीच इलिगल प्रोसेस आहे त्याला माझा विरोध आहे. धन्यवाद. हे आपण नदी सुधारच्या बैठकीला नमस्कार. माईक जवळ घ्या. आता धरा हातात धरा. सर इकडे सर नाव सांगू. माझं नाव श्यामकांत पाटील, मी बपोडी मधून आलोय. आणि 2000 हे नदी पात्रामध्ये माती टाकण्याचा कार्यक्रम हा आजचा कालचा उद्याचा नाही. 2016 पासून मी कॉरस्पॉन्डन्स करतो एसीएमसी मध्ये की नदी काठी तुम्ही माती का टाकताय. तिच्या समोर मी राहत असल्याने रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत डंपर यायचे, तिथे दगड टाकून जायचे, त्याच्यावरती माती टाकून जायचे सगळं. आम्ही कंप्लेंट केली एसीएमसी, काही एक त्याचं झालेलं नाही. त्याच्यामुळे काय होतंय की समोरच्या भागाला पाण्याचा पुराचा त्रास होतो, कारण ते पाणी जात नाही. नदी पात्र तुम्ही सगळं साफ. आता नदी प्रकल्प काय आहे याचं सगळ्यात बेस्ट उदाहरण म्हणजे साबरमती. अहमदाबादला त्यांनी ब्ल्यू लाईन ग्रीन बेल्ट हा सोडल्यानंतर रस्ता बनवला बरं का. ह्या लोकांनी